तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो। पपई पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी पपई लागवड करण्यापूर्वी आपण आपल्या पपई पिकाला सेंद्रिय तसेच रासायनिक खताचा बेसल डोस दिलेला आहे। आपण पपई पिकाला 5वा डोस 9 महिन्यानंतर देणार आहोत। तर यामध्ये 1 एकर क्षेत्रासाठी 4 बॅग 10-26-26, 2 बॅग पोटॅश, 2 बॅग सिलिकॉन, 1 बॅग दाणेदार जिब्रेलिक ऍसिड, 2 बॅग कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य, त्याच पद्धतीनं 10 किलो बोरॅक्स। तर हा डोस प्रामुख्यानं फळांचे योग्य पद्धतीनं फुगवण होण्यासाठी, फळांचा आकार त्याच पद्धतीनं वजन वाढीसाठी आपण देणार आहोत। आपापल्या माती परीक्षण रिपोर्टनुसार आपण या खतांच्या डोसमध्ये बदल करू शकता। यानंतर बाकी खतांचे डोस आपण ठिबकच्या माध्यमातून आपल्या पपई पिकाला देणार आहोत। फळांची फुगवण तसेच साईज होण्यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून 05234 यासारखी विद्राव्य खते तसेच पोटॅशियम सोनाइट, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, चिलेटेड झिंक, चिलेटेड फेरस तसेच मॅग्नेशियम सल्फेट, फॉस्फोरिक ऍसिड तर यांचा आपण आलटून पालटून पीक वाढीच्या विविध अवस्थेमध्ये वापर करू शकतो। तसेच शेवटी फळ फुगवण्यासाठी, फळांचा आकार वाढण्यासाठी, फळांची चमक, क्वालिटी तसेच टिकवण शक्ती वाढण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून सिलिकॉन, मॅग्नेशियम सल्फेट, गंधक तसेच जिब्रेलिक ऍसिड, पोटॅशियम सोनाइटचा वापर देखील करू शकतो। आपल्या पपईच्या झाडाची रोग प्रतिकार शक्ती वाढावी तसेच बुंद्यामध्ये अधिकाधिक अन्नसाठा व्हावा तसेच अधिक फुलधारणा, अधिक सेटिंग होऊन अधिकाधिक फळे मिळावी, फळांची क्वालिटी, चमक, टिकवण शक्ती तसेच चव वाढावी यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून महिन्यातून एकदा जीवामृताचा तसेच मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा स्लरीचा आपल्याला वापर करायचा आहे। ठिबकच्या माध्यमातून काळी रबडी, ताक व गुळ, त्याच पद्धतीनं वेस्ट डिकॉम्पोजर, गांडूळ पाणी, गोमूत्र यांचा NPK जीवाणूचा, मायक्रोरायझाचा वापर देखील करू शकतो। आपला प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालावा, अधिक तोडे होय, फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून जास्तीत जास्त जैविक तसेच सेंद्रिय निविष्ठांचा वापर करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त पपई उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या पपई पिकाचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।